ही गोष्ट शूट करण्याचं कारण असं आहे की या घरात म्हणजे आमच्या घरात न भूतो न भविष्यती अशी एक गोष्ट घडणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच आमच्या घरी मासे तळले जाणार आहेत. फिश, मच्छी, व्हॉट एव्हर यू कॅन से. सो पहिल्यांदा ते आणले गेलेले आहेत, त्याला छान मॅरिनेट केलं गेलेलं आहे आणि आता ते तळले जाणार आहेत. आणि अर्थात मी आणि शुभंकर ते तळणार आहोत. मच्छी घेतानाचा एक व्हिडिओ आहे आणि त्याच्यात या मच्छीला काय म्हणतात, त्या मच्छीला काय म्हणतात हे इथपासून सुरुवात करत आणि आज आम्ही मच्छी खाणार आहोत. आणि अर्थात आम्ही आणलेली आहे अत्यंत खायला सोपी, रुचकर आणि एकदम भारीच देखणी मच्छी ज्याला आपण म्हणतो ती पापलेटचा मासा. मग सुरमई सुद्धा आहे. सो ही मी सकाळीच मॅरिनेट करून ठेवलेली आहे. आणि कुठली मच्छी आणली आपण? सुरमई आणि पापलेट. वा, करेक्ट उत्तर दिले. काल म्हणजे हा कुठला मासा आहे, तो कुठला मासा आहे? परीक्षा. हा इतका सगळा घाट घालण्याचं कारण असं की शूट आयत्या वेळी कॅन्सल झालं. येस. सपोर्टिव्ह पण तेवढीच काय म्हणजे कॉम्प्लिमेंटरी, पूर्णत्व देणारी गोष्ट करतोय मी. आणि थांबता येत नाही आम्हाला कारण तुम्ही तर इथे आमच्या मागे. आणि हा वास मला प्रचंड आवडतो. म्हणजे तो आता असा जसा तो फ्राय होतोय त्याच्या आतमधलं सगळं असते. खाऊ खाऊ लवकर खाऊ. फायनली आता प्लेट मध्ये जे आहे एक पापलेट, एक सुरमई अशी तुकडी आहे. फिश करी, माशाचा रस्सा जो आहे तो अर्थात मी नाही, आमच्याकडे ज्या ताई येतात मला मदत करायला त्यांनी बनवलाय. आणि आमची फेवरेट भाकरी. वी नेव्हर कॉम्प्रोमाइज विथ भाकरी. मला माहिती आहे की चपाती आणि मच्छी हे कॉम्बिनेशन खूप भारी आहे, बट स्टील आम्हाला भाकरी लागते. असंच खायचं ना. सब सिखाना पड़ता है बाबा. नक्की छान शिजलंय. सोलकडी. ओके फाईन. सो तुम्ही पण तुमचा संडे जो आहे तो मस्त एन्जॉय करा. आणि आता नो डिस्टर्बन्स. बाय.